आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गेलं असेल तर कधी ना कधी त्याच दाराच्या चौकटीतनं कुठल्या तरी नवीन रूपात तेच सुख परतून येतं. कमलाई आणि रूपा येतील परतून. मला त्यांची खूप आठवण येते. ज्या कमलाई आणि रूपाने हे घर आपल्या घरासारखं जपलं, आपलं मानलं, वाढवलं, त्या कमलाई आणि रूपाशिवाय मला खूप सुनं वाटतं. हे घर खूप खायला उठतं. आय नो. मला कमलाई आणि रूपा परत यायला हवेत. मला माझं घर पूर्वीसारखं बघायचंय, आनंदी. मला कमलाईच्या हातची पिठलं भाकरी पण खायची खरंच. आणि रूपाच्या हातचा मसाले चहा, इतका कमाल मसाला चहा कोणीच नाही बनवू शकत. आणि बेरी, काय पुलाव बनवला होता तिने, कमाल. काय चव होती त्या पुलावाला, सुगरणच आहे. आय एम सॉरी. मेरीच्या बाबतीत मी खूप मोठा गैरसमज करून घेतला. चुकलं माझं. मला तिला भेटायचंय, मला तिची माफी मागायची आहे. कुठल्या तोंडाने मागणार माफी? मैत्री, रिलॅक्स. माझ्या खूप जवळच्या मित्राची बायको आहे मेरी. तिने सगळं समजून घेतलं. हा, अर्थात तिला वाईट वाटलं होतं, ती दुखावली गेली होती. पण जे काही घडलं ते कशामुळे घडलं हे जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हापासून तिला तुझी जास्त काळजी वाटते. इनफॅक्ट ती मला म्हणत होती की मला मैत्रीला भेटायचंय. खरंच असं मेरीला वाटलंय? हो. अर्थात मी तिला लगेच हो म्हणून नाही सांगितलं. म्हटलं आधी तुझ्याशी बोलतो, तुला विचारतो, तुझी काही हरकत नसेल तर तिला बोलवतो घरी. कारण काय आहे ना, तुम्ही एकदा भेटलात ना की मनातली ही जी काही गैरसमजाची जळमट आहे ती तरी निदान पुसली जाते. अर्थात. मला काय हरकत असणार आहे? मला भेटायचंय मेरीला. प्लीज तिला बोलवा उद्या. ठीक आहे, बोलवतो उद्या. आणि आता अजून किती वेळ अशीच उभी राहणार आहेस तू घराकडे बघत? नाही म्हणजे तू ठरव. मला फक्त एवढंच वाटतंय की बराच वेळ झाला. यश, थँक्यू सो मच. कशाबद्दल? तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं मी इमॅजिन पण नाही करू शकत. असं मरण माझ्या समोर उभं येऊन टाकलं होतं आणि त्याच वेळी तुम्ही जर त्या मांत्रिकाला मारलं नसतं तर आयुष्यात नाही विसरू शकत. हे उपकार आहेत माझ्यासाठी खूप मोठे. मैत्री, उपकार? उपकारांची भाषा करतेस तू? हे बघ, मी जे काही केलंय ते काही उपकार नाहीयेत. कोणावरही काही उपकार करायचे नाहीयेत मला. मी जे काही केलं ते माझं कर्तव्य आहे. तुझ्या तोंडून सॉरी किंवा थँक्यू ऐकायला मिळावं म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. इनफॅक्ट मला वाटतं की सॉरी, थँक्यू ही सगळी फॉर्मॅलिटी नवरा बायकोच्या नात्यात. सॉरी नाही म्हणजे सॉरी एवढ्यासाठी कारण आपल्यात पूर्वीसारखं नातं आता नाही राहिलंय हे कधी कधी विसरायला होतं मला. एक्स्ट्रीमली सॉरी. मी काय म्हणते, आपल्याला नात्यात थोडंफार फॉर्मल होता आलं पाहिजे. काय हरकत आहे नाही का? म्हणजे तुम्हाला सॉरी म्हणता आलं पाहिजे, माफी मागता आली पाहिजे. आणि ह्या सगळ्यामुळे नात्यातलं अंतर वाढत नाही, कमी होतं. आपल्यातलं अंतर कधी कमी होणार आहे काय माहित. तुम्ही काही म्हणाला? नाही नाही, काही नाही. मला एवढंच म्हणायचं होतं की हे नको ना ही सॉरी थँक्यू वाली फॉर्मॅलिटी. पण तू जे म्हणतेस तेही पटतंय मला.
गुड नाईट. गुड नाईट. बॉस बॉस प्लीज प्लीज तुम्ही आहे ना शांत व्हा, नाहीतर रागाच्या भरात काही होऊ शकतो. तुमचा नेम चुकला ना तर माझा गेम होऊ शकतो. गेम आधीच झालाय, आमचा गेम झालाय. किती प्रयत्न केले त्या यश आणि मैत्रेला काही आम्ही संपू नाही शकलो. त्या मांत्रिकाने मैत्रेला मृत्यूच्या सापळ्यात बरोबर अडकवलं होतं. मरण तिच्या समोर होतं, पण तिचं नशीब इतकं बलवत्तर की मृत्यूला सुद्धा हरवलं तिने. वाचलं. बॉस, हा असा जादूटोणा करण्यापेक्षा ना आपल्या माणसांना हाताशी घेऊन आहे ना त्या मैत्रीला एका सेकंदात संपवलं असतं. आणि तसं मी तुम्हाला सांगितलंही होतं, पण तुम्हीच ऐकलं नाही. आता ना एक चान्स द्या, त्या मैत्रिणी तिच्या संपूर्ण कुटुंबाला ना एका मिनिटात संपवतो. याची काही गरज नाहीये. साध्या त्या मांत्रिकाची बॉडी नाही सांभाळता येईल तुम्हाला. मैत्रीला काय संपवणार आहात तुम्ही? फक्त 2 दिवस. या 2 दिवसात त्या दोघांपैकी एकाला संपवणार हा रावसाहेब. आजवरचे आमचे सगळे प्रयोग फेल गेले, पण आता नाही. आता आम्ही स्वतः मैदानात उतरणार. मैत्रेला कळणार पण नाही वार कुठनं झाला आणि जीव कसा